तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भवभोगन ते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत समसुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने जोवन गृह गोधन नारी हय गय जन आज्ञाकारी आवाजच येईना मला सुर सुर खगाधिप जेते मृग जो हरि काल दलेते मणि मंत्र तंत्र बहु होई मरते न बचावे कोई चहुगति दुख जीव बरे हैं परिवर्तन पंच करे हैं सब विधि संसार सारा शुभ शुभ कर्म फल जेते भोगे जिय एक ही ते सुतदारा होयन सीरी सब स्वार्थ के है भीरी. बस काय चाललंय एकत्व भावना सुरू करायची. काल काय घेतली होती आपण संसार भावना. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये सांगा मिताली काय संसार भावना काय. तुम्हीच एकटे संसारी आहेत ऋषभ आणि तुम्ही. संसारामध्ये आपल्याला फक्त क्षणासाठी सुख आहे. बर पण जेव्हा आपण धर्मामध्ये जातो आपल्याला सुखच सुख आहे. बर आपण संसारामध्ये अडकून राहतो हे पाहिजे. मी म्हणायचं सगळे आपण नाही. हां मी संसारामध्ये अडकून येतो आणि जिथं सुख नाही तिथं सुख शोधतो. त्यामुळं सुख कुठेच भेटत नाही. हां आपण शोधतच राहतो आणि आपल्याला असं वाटतं की मला असं वाटतं की बस खाली ताई. सुख आहे मला हे सगळे भुलून होतात फक्त थोड्या वेळासाठी. त्याच्यामध्ये सुख नाहीच. म्हणून संसार भावना सांगते की किती संसारामध्ये काथ्याकूट केला तरी सुद्धा त्यातून काय सारभूत निघणार नाही. सांग ऋषभ संसार भावना म्हणजे काय. संसार कसा आहे जरा श्रुतीला शिक्षण द्यायचं आहे आपल्याला. संसार करायला पाहिजे का नको काय सांगते भैया रे तुला श्रुती. सांग आता सांग जाऊ दे घरी काय सांगत असला तरी पण संसार करायला पाहिजे का नको बोल की काय वचन आहे का तरी तर संस्कार तर करायचे नाही. धर्मच करण्यायोग्य आहे. संसारामध्ये कितीही केलं तरी सुद्धा सुख मिळणार नाही. सांगा वहिनी संसार सुखमय का दुःखमय. का बरं तरी पण रमताय संसारामध्ये तरी पण पळताय संसारामध्ये. पळत यायला पाहिजे धर्मामध्ये पण आपण काय करतोय संसारात पळत पळत जातो. म्हणून सांगतायत की कोणाचाही संसार असू दे तीर्थंकरांचा असला तरी सुद्धा त्यांनी सोडलाच ना. का सोडला. जर छान असतो जर ते सुख असतं त्याच्यामध्ये तर तीर्थंकर क्यों त्यागे. काय म्हटलं ते काय तर आहे ना तिला. बरं तर चक्रवर्ती असो तीर्थंकर असो किंवा कोणीही तद्भव मोक्षगामी जीव असो त्याच्याकडे असणारी सगळी वैभव सगळी संपदा त्यांनी काय केली सोडूनच मोक्षाला गेलेत. कोण घेऊन गेले आणि इवन असताना सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी सुख मानलं नाही. त्यामुळं ते सुखी जगू शकले आणि आपण असताना पण दुःखी जगतो का. काय म्हणते ऋषभ
हां म्हणला का न म्हणला काय म्हणजे सगळं आपल्याकडं असताना सुद्धा आपण का दुःखी आहे मग? हां प्रज्वल, कारण आपल्याला इच्छा आहे, मोह आहे, त्याच्या मागं लोभ आहे, जेवढा आहे तेवढ्यामध्ये समाधान नाही आहे. म्हणून सांगितलं संसार असा वाढत राहतो आपला, त्याला कधी लिमिटच येत नाही. म्हणून सांगितलं जर आपल्याला त्यातून सुटायचं असेल तर त्याला याच दृष्टीने बघा की हा संसार हे आहे, त्याच्यामध्ये मी जगतोय तर फक्त माझ्या आत्म्याचाच मला आधार घ्यायचा आहे, बाकी कुठल्या विषयाचा आधार मला सुख देणारं नाही. आता पुढे एकत्व भावना सांगतायत. 6वं कडवं आहे ना. शुभ अशुभ कर्म फल जेते, शुभ कर्माचं फळ असो किंवा अशुभ कर्माचं फळ असो, जवळ यायचं आहे, ऐकायला येते का? शुभ कर्माचं फळ जे जे आहे आणि अशुभ कर्माचं जे जे फळ आहे ते कोण भोगतं? भोगे जिय एकही ते काय म्हणले? म्हणजे काय? हिंदी आहे, तुला माहित आहे, सांग हिंदी काय? जिय म्हणजे जीव. मग शुभ आणि अशुभ कर्माचं फळ जिय एकही भोगे, म्हणजे जीव एकटाच भोगतो. भोगतात नाही, भोगतात म्हणताना सगळेजण आले, मग जीव एकटाच ते सगळं सुख आणि दुःख भोगतो. जसं म्हणलं की पाप करताना एकटं करतो का आपण सगळे मिळून करतो? समजा तुम्हाला दिसतंय की अनेक डाकूंनी मिळून एकाला सतवलं, त्याचं काय लुटलं वगैरे, त्याला त्रास दिला, मग ते अनेकांनी मिळून केलेलं काम फळ कोणाला मिळणार? अनेक जण मिळून वाटणार का? कसं? होय ना, शास्त्र सांगायला येते आपल्याला बरोबर. आपल्या जीवनात म्हणजे तिथं प्रत्येकाचे परिणाम डिफरंट आहेत. जरी तिथं कार्य एकच करतायत, ते पाप एकच करतायत, पण तरी सुद्धा त्याचं फळ प्रत्येकाला वेगळं वेगळं मिळणार. म्हणून मागं सांगितलं होतं ना की एकाने चोरी केली, नाही 3 चोर असतात आणि त्यांनी मिळून चोरी केली आणि राजाकडे गेली केस की हे 3 जण पण चोर आहेत आणि त्यांना दंड द्या म्हणून. तर 3घांचे परिणाम माहिती होते राजाला. त्यामुळे राजाने काय केलं, पहिल्यांदा एकाला बोलवलं आणि सांगितलं, फक्त हा म्हणले राजा, हा म्हणजे धिक्कार आहे असं. हा म्हणजे समजते का? हा काय असतं शब्द? काय हा म्हणजे? आता आपण अव्वा म्हणतो ना किंवा अरे रे किंवा असं एक आश्चर्य अशा अपेक्षेने. मग तिथं राजाने फक्त त्याला तू चोरी केली असं एवढं म्हणलं की त्याला इतकं फील झालं, तो घरी जाऊन चुल्लूभर पाणी में डूब मर गया असं सांगतात. म्हणजे त्याला फार वाईट वाटलं की आपण इतकं कशाला कुकार्य केलं, चुकलं आपलं असं म्हणून. मग दुसऱ्याला बोलवलं, 3 जण होते ना, तर दुसऱ्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं ह्याला पण दंडित करा. तर राजाने काय केलं, मा म्हणलं. मा म्हणजे नको, तू जे केलंस ते योग्य नाही. मा म्हणजे नाही, नको, असं नकारार्थी शब्द आहे. मग तिथं राजाने सांगितलं की तू केलं हे चुकलं, म्हणजे आता तू परत करू नकोस, एवढंच त्याचं दंड होतं. मग तो घरी गेला आणि बायकोला म्हणाला की माझं फार चुकलं, मला आता घरातून बाहेर पडायची इच्छा होईना, मला असं तोंड लपून घ्यावं वाटतंय. म्हणजे एक गिल्ट त्याला अंतरंगामध्ये. आणि मग तो त्याच्यातून सुधारला. तिसरा होता तो काय म्हणायचं, दगड होता. म्हणजे काय केलं तर गेला तो राजाकडे आणि राजाने त्याला काय दिलं दंड, धिक. हा, मा आणि धिक असे 3 शिक्षा दिल्या होत्या. धिक म्हणजे तुझा धिक्कार असो, तू काय केलंयस कृत्य तुला माहिती आहे का? का असं वेगळं वेगळं दंड दिला? कार्य तर एकच केलं होतं चोरीचं. मग सांगितलं की तो जो होता ना तिसरा, त्याला सांगितलं जेव्हा असं की तू केलंस, तुझा धिक्कार असो, तुला कोण काय केलं, त्याला तोंड काळं केलं, गाढवावरून धिंड काढली, सगळं असं त्याला शिक्षा दिली. तर तो धिक्कार म्हणजे काय? ट्रान्सलेट करेल. धिक्कार म्हणजे काय? बाजूला काढलं त्याचा, म्हणजे असं त्याला धिक्कार म्हणजे सगळ्या ग्रुपमध्ये त्याला धिक्कार काढून टाकलं, म्हणजे इतका त्याचा अपमान केला की तू आमच्यामधला नाहीच. समजलं?
तर ते मॅडम आहेत. तर त्यांनी काय केलं, राजाने त्याला तोंड काळं करायला लावलं आणि गाढवावरून दिंड काढली. तर तो इतका निर्लज्ज की घरी जाऊन बायकोला म्हणतो, तोंड धुवायला पाणी दे, मला पुढच्या चोरीला जायचंय. म्हणजे काय झालं, म्हणून राजाने एकच जरी कार्य केलं तरी 3 वेगळ्या वेगळ्या शिक्षा का दिल्या, कारण प्रत्येकाचे परिणाम वेगळे असतात, त्यामुळं प्रत्येकाचं फळ वेगळं वेगळं मिळतं त्याला. म्हणून तुम्ही जरी सगळे मिळून संसार करताय एका घरामध्ये, सगळे मिळून काय जे पण पुण्य कार्य करताय, पाप कार्य करताय, सगळ्यात आपण मिळून आहे असं वाटतंय, पण काय म्हणते, जन्मे मरे अकेला चेतन त्याच्यामध्ये येणार आहे, बघू. पण याच्यात पण तेच सांगितलं की शुभ कर्म आणि अशुभ कर्माचं जे काही फळ आहे ते जीव एकटाच भोगणारा आहे. पुढं सांगतायत, सुतदारा होयन सिरी. सिरी म्हणजे सिरी म्हणजे साथी, काय म्हणायचं, पार्टनर. सुत म्हणजे मुलगा असू दे, दारा म्हणजे ऋषभ स्त्री असू दे, होय न सिरी, काय म्हणाले, ते तुझ्याबरोबर तुझं पाप वाटायला येणार नाहीत. विचार बघू, येणार का? मी पाप करतो, धंदा म्हणजे पाप आहे बरं का, त्याचं पूर्ण पाप आहे, त्याला जे पाप मिळणार आहे ना, सगळ्या पापाचं अर्ध क्रेडिट तुमच्याकडे जाणार आहे. आता फुकट घरात शांत चांगलं बसला होता की नाही पुण्यात, आता लग्न केलंय तर त्याचं सगळं अर्ध पाप तुम्हाला. म्हणून तिथं असं वाटतंय, पण सगळ्याचं पुण्यपाप सगळेजण स्वतंत्र भोगतात. सुत दारा होय न सिरी, कोणी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पार्टनर नाही, तुमचं तुमचं तुम्हालाच भोगावं लागणार. सब स्वार्थ के हे भीरी, सगळे स्वार्थाचे सोबती आहेत. म्हणून म्हटलं काय की जरी एकत्र सगळं करतोय तरी सुद्धा जेव्हा आपल्यावर संकट येतो तेव्हा काय करतो, एकटे झालेलो असतो. म्हणजे समजा बस पाण्यात पडली आणि तुम्ही सगळे विथ फॅमिली होता, काय करता हो, पहिल्यांदा मी श्वास घ्यायला वर जातो पाण्यातनं वर, दुसऱ्याचं काय आपण बघणार नाही. म्हणजे तिथं पहिला स्वार्थाचा प्रश्न येतो. म्हणजे जीव वाचवायचा तर पहिला सगळेजण स्वतःसाठीच धडपडणार, नंतर दुसऱ्यासाठी. म्हणजे म्हणून सांगितलं की सगळे स्वार्थाचे सोबती आहेत. किती संसारात असं वाटेल आपल्याला की सगळे आम्ही मिळून मिसळून राहतो, मिळून खातो पितो, सगळे एकदम काय म्हणायचं, आमचं हॅप्पी फॅमिली आहे असं काहीतरी. किती हॅप्पी असती प्रज्वल, आहे का नाही घरात? त्याला म्हणले सगळ्याला घेऊन ये, आज मी एकटा आहे. मला एकत्व भावनाच दिसली. म्हणजे घरात कोण नाही आहे त्याच्या, हे सांगायचं होतं त्याला. म्हणजे आपल्याबरोबर धर्मात पण कोण नाही आहे आणि अधर्मात पण कोण नसतं, त्यामुळे जीव एकटाच सुखदुःख भोगतो, ते म्हणायचं आहे. हुकुमचंद भारीलची 12 भावना आहेत हे, त्याच्यामध्ये सांगतात. आनंद का रस कंद सागर शांति का निज आत्मा सब द्रव्य जड़ पर ज्ञान का घन पिंड केवल आत्मा जीवन मरण सुख दुख सभी भोगे अकेला आत्मा शिव स्वर्ग नरक निगोद में जावे अकेला आत्मा. ट्रान्सलेट करा प्रज्वल. समजणे असं काय, अस्मित बस, एक ठिकाणी स्थिर बस, नको हलू कुठून, आता मागं ड्रेस सांभाळा. बोला. सब द्रव्य जड पर ज्ञान का घनपिंड केवल आत्मा. म्हणजे सर्व द्रव्य परद्रव्य जे आहेत ते जड आहेत आणि माझा आत्मा ज्ञानाचा घनपिंड आहे. पुढं मी काय, मी जन्म मरण सुख दुःख सगळं मी एकटाच भोगतो. सांग, एका वेळी 2 जण जन्मले, काय म्हणतात, जुडवा जन्मले किंवा तिळे जन्मतात, असं अनेक बघितलेत. मग ते
एकत्र जन्मले की नाही, ह्याला वादा येणार की नाही सांग. जन्म मरण एकटा करतो असं म्हणतो, मग ते एकत्र जन्मले की नाही. हा, एकत्र जन्मले म्हणतो पण एकत्र पण नसते ते. म्हणजे शेवटी त्यांचं पुण्यपाप त्यांच्याबरोबर डिफरंटच आहे. एकत्र जन्मले म्हणून समान शरीर मिळालं तरी सुद्धा सगळ्यांचे कर्म वेगवेगळे असतात. त्यामुळं एकत्र जन्मले तर एकत्र मरतात का सांगायचं त्यांना. मग एकत्र आलाय तर गुड बाय एकत्रच करायचं. जीवन मरण सुख दुःख सभी अकेला भोगे आत्मा, सगळं एकटाच भोगणारा आहे. पुढं शिव स्वर्ग नरक निगोद में जावे अकेला आत्मा. शिव म्हणजे मोक्ष, स्वर्ग, नरक, निगोद, जिथं पण जातो तिथं जीव एकटाच जातो, कोणीही सोबती नाही. मग असं म्हणतो ना आपण की इथं वाद घातलं तर दोघं मिळून नरकात जातो म्हणून म्हणतो. बरोबर आहे का नाही. इथं भांडलो काय आत्मजा तर कुठं जातो, भैयाशी भांडती, मग कुठं जाणार सांग. भांडल्यावर मिळून जाणार की नाही नरकामध्ये. मग चालते की असं थोडं थोडं पाप, तुझं थोडं माझं थोडं. कसं तिथं गेलं तरी सुद्धा इथं आहे ना, त्याच्यापेक्षा तिथं जास्त मोठे वैरी असते ते. त्यामुळे एकत्र तर जात नाहीच. जरी आई बरोबर गेली तरी सुद्धा तिथं ती पण वैरी असते. त्यामुळं म्हटलं की कोणी आपल्या संसारामध्ये सोबती नाही. पुढं इस सत्य से अनभिज्ञ ही रहते सदा बहिरात्मा, पहचानते निज तत्व जो वे ही विवेकी आत्मा. निज आत्मा को जान कर निज में जो आत्मा, वे भव्य जन बन जाएंगे पर्याय में परमात्मा. सांग श्रुती. अनभिज्ञ म्हणजे अननोन, काय म्हणायचं त्यापासून अलिप्त जो राहतो तो बहिरात्मा आहे. बहिरात्मा म्हणजे मिथ्या दृष्टी. तुम्ही जिनवाणी ठेवा त्याच्यावर, हातात घेऊन बसू नका. इस सत्य से अनभिज्ञ ही रहते सदा बहिरात्मा. जे कोणी या सत्यापासून, कुठल्या सत्यापासून की जन्ममरण किंवा सुखदुःख करणारा आत्मा एकटाच असतो, त्याबरोबर कोणी नसतं, या सत्यापासून जो अनभिज्ञ राहतो तो, म्हणजे समजून सुद्धा आपण त्याच्यानुसार आपलं ज्ञान ध्यानाची परिणती बदलत नाही, तर तो सांगितलं बहिरात्मा आहे. पुढं ज्याला, बरोबर आहे की. पुढं हां, तोच विवेकी आत्मा. म्हणजे त्याला दुसरं नाव काय, त्याला दुसरं नाव काय 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 तीन आत्मे कुठले बघितलं होतो आपण दुसऱ्या ढालीमध्ये. बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. मग त्याच्यामधला हा विवेकी आत्मा कोण, अंतरात्मा असतो. ज्याला की भेद समजला, निजतत्व काय आहे आणि परतत्व काय आहे हे समजलं, तोच विवेकी आत्मा आहे. पुढं तिचं नाव काय, निर्जरा. सॉरी विसरले, काल सांगितले. सांग निर्जरा. निज आत्मा को जानकर निज में जमे जो आत्मा. म्हणजे वे भव्य जन बन जाएंगे पर्याय में परमात्मा. एवढा हळू आवाज आहे का, माझ्यामुळे हळू काढायला लागलाय नाही ना, असं काय. हां, तेच भव्य जन पर्यायामध्ये परमात्मा बनतात, जे की विवेकी आहेत आणि आपल्या आत्म्याला भिन्न जाणतात. म्हणून सगळ्यामध्ये असलं तरी सुद्धा एकत्वाची साधना करणं आवश्यक आहे, हे पुढं सांगतंय.
सत्यार्थ है बस बात यह, कुछ भी कहो व्यवहार में। संयोग है सर्वत्र पर साथी नहीं संसार में। संयोग की आराधना संसार का आधार है। एकत्व की आराधना आराधना का सार है। सांग ऋषभ। सत्यार्थ है बस बात यह, कुछ भी कहो व्यवहार में। काय इंग्लिश नाही येतात काय, अवघड नाही आहे, सगळं सोपं आहे. सत्यार्थ है बस बात ही, हेच सत्य आहे. तुम्ही व्यवहारामध्ये काहीही म्हणा, हम तुम्हारे साथ है, हम साथ साथ है, सगळं काय पण म्हणा व्यवहारामध्ये तुम्ही, पण हेच सत्य आहे. काय म्हण म्हण. बरोबर लाईन आली. हां, कोण असतात मग? फक्त संयोगी असतात. संयोग आणि साथ मध्ये काय फरक आहे? साथ म्हणजे काय मग? मग वियोग आलाच की तिथं पण. साथी नाही संसार में. बरं, हां, असं म्हणलं की जे आत्म्याचं आहे, जो मेरा सो जावे नहीं वो साथी, जो जावे सो मेरा नहीं, ते संयोग. काय म्हणले? म्हण ऋषभ. कोणाला माहिती, जाऊचं का माझं? जो मेरा सो जावे नाही म्हणजे माझे अनंत गुण, माझं सुख, माझी शक्ती, सगळं माझं वैभव माझ्यामध्ये आहे. किती गुण आहेत आपल्यात? किती गुण आहेत? कसं काय? तुला कोण सांगितलं? किती शक्ती आहे आपल्यामध्ये? भरपूर आहे. मग काय ते एक शास्त्र झालं की अर्धे मेलेलं असतो. मग तिथं अनंत शक्ती कुठे गेली? म्हणजे सांगायचे की संयोग तर सर्वत्र आहे पण साथी नाही. मग हे सांगत होते की जे माझं आहे ते माझ्याबरोबर नियमाने राहणार अनंत काळापर्यंत. त्यामुळं माझं मेरा सो जावे नाही आणि जावे सो मेरा नाही. काय म्हणले? मेरा सो जावे. आता सांग, साथी कोण, संयोग कोण? त्याच्यामध्ये संयोगात जे माझे आहेत ते आत्मा आणि आत्म्याचं सगळं जे काय आहे ते द्रव्यगुण पर्याय सगळं आत्म्याचं साथी. आणि संयोग म्हणजे सगळं शरीर, कर्म, नो कर्म, सगळे संयोगी जीव जे काय आलेले परिवारातले किंवा सगळे इतर जे असतील परिजन, ते सगळे संयोगी आहेत पण साथी नाहीत. बरोबर आहे की? मग जो संयोगाची आराधना करणार ते संसाराचाच आधार आहे, संसारच वाढवणार आहे तुमचा. जो कोणी संयोगामध्ये रमणार, त्याच्याच मागं राहणार, त्याच्याच निरंतर चिंतनामध्ये राहणार, त्याचा संसार वाढणार. म्हणून संसाराचा आधार आहे. जसं मोह संसाराचा आधार आहे म्हणलं जातं. म्हणून आणि निर्मोहता हे धर्माचं बीज आहे, मोक्षाचं बीज आहे. संयोग की आराधना संसार का आधार है. म्हणून ज्याला संसारात राहायचं त्यांनी काय करा? संयोगाचंच चिंतन, त्याच्याच निमित्तात त्याचे सगळे विकल्प, तर ते नियमाने तुमचा संसार वाढवणार आहे. आणि पुढं माझं आपलं, परत आपलं नाही रे भैया. हां, एकत्वाची आराधनाच आराधनेचा सार आहे. म्हणजे एकत्वाचीच आराधना करा. म्हणजे काय? घरात तुम्ही 4 जण आहे की नाही, 4 कोण तुझं आहे सांग? काय अर्जवी? 4 जण घरामध्ये कोण तुझं? होय. का भांडण करतात म्हणून? मग घरात जो 4 जण आहे तरी सुद्धा कितीही कोणी इष्ट असू दे तरी सुद्धा आपण एकटेच आहेत.
मामा मी एकटाच आलो, एकटाच राहणार, एकटाच जाणार. कधी म्हणतो माहिती का? जेव्हा भांडणं होतात ना तेव्हा म्हणतो. आणि तेच त्याच्या आधी जेव्हा सगळे चांगले असतात तोपर्यंत काय म्हणतो? समज भैयाने तुला गिफ्ट दिलं, काय झालं मग? भैया किती चांगला, भैया माझा. म्हणजे तिथं काय झालं? त्याच्याशी एकत्व करतो. आणि तेच भैया भांडला, तुझं काहीतरी काढून घेतलं, काय करतो? तो किती वाईट, तो माझ्याजवळ नको. मग ह्याला म्हणायचं संयोगाची आराधना. म्हणजे तिथं राग पण असेल आणि द्वेष पण असेल बरं का. असंच नाही की फक्त ते पाहिजे पाहिजे असं. नको म्हणणं तरी सुद्धा, शत्रू म्हणा नाही तर मित्र म्हणा, दोन्ही मोहच आहे. आणि मोह हे संसारवर्धकच असतो. आणि एकत्वाची आराधना म्हणजे सगळ्यापासून अस्पर्शी मी तर एकटा आहे, जाणणारा आहे, हे जाणणं हे आराधनेचं सार आहे. एकत्व ही शिव सत्य है, सौंदर्य है एकत्व में, स्वाधीनता सुख शांति का आवास है एकत्व में. एकत्व को पहचान नाही, भावना का सार है एकत्व की आराधना, आराधना का सार है. सांगा कोण सांगतंय? सांगतंय? एकत्व ही शिव सत्य है. एकत्वच खरं सत्य आहे किंवा मोक्षाला जाईपर्यंत एकत्व हेच सत्य आहे, तेच सौंदर्य आहे. एकत्वामध्येच सौंदर्य आहे. स्वाधीनता सुख शांती का आवास है एकत्व में. म्हणजे सांगा की, सांगा ना तुम्ही. एकत्वामध्येच हां आणि स्वाधीनता आहे. ते नाही असं दिसायलंय मला तुमच्यात, म्हणून एकत्वामध्येच स्वाधीनता आहे, सुख आहे, शांती आहे. कोणाला मिळते ती? असं नाही की जंगलात जाऊन राहणारा तो एकटा बरं का. सगळ्यामध्ये असताना सुद्धा जो मी एकटा आहे, या सगळ्यापासून भिन्न याची जाणीव करणार ना, त्यालाच त्या एकत्वाची साधना होणार, आराधना होणार. आणि जो त्याच्यापासून सगळ्यामध्ये एकत्र राहतो, काय म्हणले आत्म, काय म्हणले, जो सगळ्यामध्ये मिक्स करून राहतो, सारखं सगळ्यामध्ये रागद्वेष करत राहतो, तर तिथं त्याला एकत्व काय समजलं? म्हणून एक मुलगा होता आणि तो, तिचा भाऊ, तो यावेळेस छत्तीसगडपासून सोलापूरपर्यंत एकटा ट्रॅव्हल करून आला. हो, 10वीला येतो, 10वी झाली त्याची. तर सगळ्यांना काय चिंता, ट्रेननी प्रवास करून आला एकटा, तर ट्रेनमध्ये एकटाच असतो का ट्रेनमध्ये? म्हणजे काय झालं? सगळे दिसतच नाही, एकटाच आला म्हणजे काय ट्रेन रिकामी होती का? ट्रेनमध्ये कोण होतं का नाही? मग तुम्हाला का काळजी? मुलगा एकटाच चाललाय. काय झालं? म्हणजे पाहण्याची दृष्टी बघा ना. तुम्ही सगळ्याच्या सोबत असला तरी एकटेच आहे हे नाही दिसत, पण तिथं एकटा गेला म्हणजे एकटा. म्हणजे तसं नाही आहे, घरात असलं तरी सुद्धा आपण एकटाच आहे. आणि सगळ्याच्या बरोबर असलं तरी सुद्धा एकट्याला एकटंच सगळं भोगावं लागतं. म्हणून सांगितलं एकत्वच खरं सत्य आहे, त्यातच सौंदर्य आहे, त्यातच स्वाधीनता, सुख आणि शांती आहे. सांगा बहिणी पुढं. एकत्व को पहचान नाही, भावना का सार है. ओळखणं, भावनेचं सार. भावना म्हणजे भावना म्हणजे चिंतन, भावना म्हणजे अनुभवन, भावना म्हणजे आनंद. त्याचा सार तोच आहे, एकत्वच, एकत्वाला जाणणे. पुढं एकत्व की आराधना, आराधना का सार है. म्हणजे एकत्वाचीच आराधना करायला पाहिजे, एकत्वाचीच साधना करायला पाहिजे. म्हण श्रुती, मी एकटाच राहायला पाहिजे. काय प्रज्वल? एकटाच राहायला पाहिजे. तर काय झालं होतं? अंजना होती ना. कोण अंजना? म्हणजे अंजना म्हणजे
पवन कुमाराची बायको. तर लग्न झाल्यानंतर 22 वर्ष ती एकटी होती. तो पवन कुमार निघून गेला होता ना. तर जरी तिला पतिविरह होता तरी सुद्धा ती एकटी असून सुखात राहायची. का? कारण तिला ज्ञानाची जोड होती, कारण तिला ज्ञानाला विषय होता. त्यामुळं ती एकत्वाच्या साधनेमध्ये आपलं सगळं लाईफ ती जगण्याचा विचार तिला. त्यामुळं तिथं असली, एकटी असली तरी सुद्धा आनंदी होती. कोण? अंजना. आणि तेच सांगितलं दुसरं, चक्रवर्तीची पट्टराणी असती तर ती त्या चक्रवर्तीमध्ये इतकी आसक्त असती, इतकं त्याच्याशी एकत्व असतं तिला की त्याला रणभूमीवर पण एकटं सोडत नाही ती. जरी तिथं तो अनेक दिवसासाठी गेला युद्धासाठी तरी सुद्धा ती तिथं मैदानात त्याच्याबरोबर असती, त्याच्या तंबूमध्ये असती. म्हणजे म्हणायचे की जो तिच्याबरोबर, म्हणूनच म्हटलं पट्टराणी त्या मोहामध्ये त्या एकत्वामध्ये जगती आणि तसं मरती. म्हणून कुठं जाती? 6व्या नरकात जाती. आणि तेच अंजना जरी तिथं ती एकटी होती तरी सुद्धा सांगितलं तिने आपली साधना चालू ठेवली आणि त्याच्या निमित्तामध्ये उलट तिच्या पुढच्या सगळ्या पापाचा पण नाश झाला. आणि मग तिला जी मिळाली ती गती सद्गती होती. सम्यक दर्शनाचं हे फळ आहे. म्हणून सांगतायत की एकत्वाची आराधना म्हणजे सम्यक दर्शनाची आराधना. मी एकटा आहे, सगळ्या जरी उदयांमध्ये आहे, जरी सुख उपभोगांमध्ये आहे तरी सुद्धा मी पराचं काही करणारा नाही किंवा परद्रव्य माझं काही करणारा भोगणारा नाही. त्यामुळे एकत्वाची आराधना करणंच आराधनेचा सार आहे, धर्माचा सार आहे. ते समजलं तर आपल्याला सुख प्राप्त होणार. हो जाणं. पहा, या संसारामध्ये या जीवाचा कोणीही सगा सोबती नाहीच. अनुभव करा, मी एकटाच आहे. बाह्य सुखामध्येही मी एकटाच आहे, दुःखामध्येही एकटाच आहे. रोगाच्या वेदना सहन करतानाही मी एकटाच आहे. निरामय स्वभावाचे वेदन करतानाही एकटाच आहे. एकत्व स्वरूपोऽहम् निसंसार स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आर्याणां.